पुलिस जांच में पता चला है कि पिंपरी चिंचवड शहर के एक बिजनेसमैन विशाल अग्रवाल के 26 साल के बेटे की मावल तहसील के लोहागढ़ किले में एक साजिश के तहत हत्या कर दी गई थी। इस मामले में पुणे ग्रामीण पुलिस ने केतन की होने वाली पत्नी सिया गोयल और उसके बॉयफ्रेंड चेतन चौधरी को गिरफ्तार किया है। चूंकि सिया गोयल का चेतन चौधरी के साथ शादी से पहले अफेयर था, इसलिए पुलिस जांच में पता चला है कि उसने और उसके बॉयफ्रेंड चेतन चौधरी ने अपने होने वाले पति केतन अग्रवाल को लोहागढ़ किले से धक्का देकर मार डाला था। पिंपरी लोनावला रूरल पुलिस ने बिजनेसमैन केतन अग्रवाल की मौत का केस सुलझा लिया है, जो मशहूर लोहागढ़ किले में ट्रेकिंग करते समय घाटी में गिर गया था। हालांकि शुरू में ये एक एक्सीडेंट लग रहा था, लेकिन जांच में पता चला कि केतन की मंगेतर सिया गोयल ने अपने प्रेमी की मदद से केतन का कांटा निकाला था। ह्या मुलीचं नाव आहे सिया प्रवीण कुमार गोयल। यांचं मार्केट यार्डमध्ये स्पायसेसचं शॉप आहे, BG गोयल अँड कंपनीच्या नावाने। ह्या मुलीसोबत माझ्या मुलाचा साखरपुडा फेब्रुवारीमध्ये झाला होता। त्यानंतर हे 18 तारखेला 19 तारखेला सियाचा वाढदिवस होता म्हणून त्यांनी हट्ट करून खूप त्याच्यासोबत जिद्द करून त्याला 18 तारखेला आपण प्री बर्थडे म्हणून त्याला तिकडं लोहगड किल्ल्यावर घेऊन घेऊन गेल्यानंतर तिथं वरी गेले घरनं माझ्याकडनं इथनं 8:20 तो निघाला होता। 11:15 वाजता आम्हाला कळालं, सियाच्या मम्मीचा फोन आला की तो केतन लोहगड किल्ल्यावरनं खाली दरीत कोसळला। आम्ही इथनं ताबडतोब तिथं पोचलो। तिथं गेल्यावर ग्रामस्थान पोलिसांनी सगळे इन्व्हेस्टिगेशन, त्याला त्याची बॉडी हुडकून ठेवली होती, आणून आम्हाला दाखवली, तर तो गेला होता। त्यानंतर ते बघून अपघात, आम्हाला सुद्धा वाटलं नाही की ते अपघात आहे या घात आहे। आम्हाला पण अपघातच समजत होतो आम्ही। पर जेव्हा त्याची बॉडी घेऊन पोलीस आले त्यावेळेस सियाचा कसलाही रिॲक्शन नव्हता। जसं एखाद्या मुलीचा अगर खरा नवरा वारतो तर त्याला काही दुःख होतो, त्या दुःखासारखं त्याचं काही नव्हतं। पहिली गोष्ट तिथं थोडी खटकली, पर आम्हाला हॉस्पिटलला जायचं होतं म्हणून आम्ही लक्षात नाही दिला। पर त्यानंतर आम्हाला ग्रामीण पोलीस व तिथले SP श्री संदीप सिंगजी गिलजी यांनी खूप हेल्प केली, खूप मदत केली। त्यांनी ताबडतोब त्याचा तपास लावला सगळ्या गोष्टींचा, आणि तपास झाल्यानंतर आमच्या हे लक्षात आलं की ह्या पोरीचा चेतन बाबूलाल चौधरी ह्या नावाच्या पोरासोबत अफेअर होतं नोव्हेंबरपासून। आणि त्या अफेअरमध्ये ते बाहेर कुठं हनीमूनला पण गेलते, कुठं बाहेर फिरायला पण गेले होते। आणि तो पोरगा बाजू त्यांच्यासोबत 20-30 फूट मागं पुढं चालत होता लोहगड किल्ल्यावरती, आणि वरी जाऊन त्यांच्या दोघांच्या संगनमताने त्यांनी केतनला तिथनं मारून वरनं फेकून दिला। पासपोर्टचा असं होतं की त्यांनी प्री वेडिंग शूटिंगसाठी 6 जून रोजी मुंबईतनं इंडोनेशिया बालीसाठी जाणार होते। तिथं जाता जाता हे 4च लोक गाडीमध्ये होते, माझी मुलगी, मुलगा, सियाचा भाऊ साहिल, हे 4ही लोक गाडीत होते। गाडीत बसताना सगळ्यांनी पासपोर्ट चेक केले। एक बॅगमध्ये सगळे पासपोर्ट, करन्सी, क्रेडिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे सगळे एकाच पाऊचमध्ये ठेवलं। ते पाऊच गाडीमध्येच होती। हे फूड मॉलला थांबले। फूड मॉलमध्ये हे लक्षात नाही आलं की सिया मल्ली मोबाईल विसरलाय म्हणून एकटीच गाडीत गेली आणि परत आली। तिथनं गेल्यानंतर जेव्हा एअरपोर्टवर पोचले, सगळ्या लोकांचे पासपोर्ट होते, पर केतनचा हा पासपोर्ट तिथं मिसप्लेस होता। तर असं वाटलं की तो कुठं पडला असेल का, त्यांनी हुडकायची कोशिश केली, कुठंही सापडला नाही मग पासपोर्ट। त्याच्यामुळे ते रिटर्न आले। तिथनं रिटर्न आल्यानंतर त्यांनी 3-4 दिवशी परत वापस त्याच्या संगत राडा घातला, भांडणं केली की आपल्याला लोहगडला जायचं। आणि त्यानंतर पुन्हा ते 14 जून 2026ला परत लोहगडला गेली। त्यावेळेस ते दोघं एकटेच होते। त्यांनी वापस त्याच ठिकाणावरती केतनला धक्का मारल्यानंतर केतन असा मागं सरकला, मागं त्याला एक झुडप हातात लागलं, ते झुडपाला धरून तो वाचला गेला।
जसा वाचला त्याला शुद्धी असं समजायला लागलं की आपण धक्का मारला आणि वाचलोय, तर त्यांनी लगेच हल्ला केला की साप आला, साप आला, साप आला. आणि त्याला जाऊन मिठी मारली आणि असं वाटलं की खरंच साप आलता म्हणून ह्याने त्याला धक्का दिला आणि तो वाचला गेला. पण ते घटना मला कळत आली आहे की त्यांनी त्याचा त्यावेळेस खून करायची कोशिश केली. हा अरेंज मॅरेज होती. आमच्या सगळ्या कुटुंबाच्या दोघांच्या सहमतीनं हे विवाद ठरलं होतं. आम्हाला कुणालाच आमच्या मुलाच्या बाजूला कुणालाच माहिती नव्हतं. पण आज आमच्या हे लक्षात येतंय की त्यांच्या मुलीचे ही जी चालचलन आहेत, ते जे बाहेर जी काय अफेअर आहेत या जे काही भानगडी आहेत, आणि मला असं वाटतंय की ती एकच नाही आहेत, अजून भरपूर आहेत. ते सगळे त्यांच्या पूर्ण परिवाराला माहीत होतं आणि माहीत असताना मुद्दामून त्यांनी की बाबा चला हे सगळे बंद होतील आणि यांना माहीत नाही तर यांच्या संगत लग्न करून देण्यासाठी आम्हाला फसवण्याचा पूर्ण डाव ठेवला होता. हा प्रसंग कुठलाच बाप कुठल्याच आपल्या मुलासाठी कधी करू नाही शकत. 26 वर्षाच्या मुलाला गमवून कुठला बाप असा प्रसंगाचा विचार करू शकतो. त्या लोकांचा पण असा कधी आम्हाला वाटला नाही का की आम्ही एकमेकांना लगभग 35-40 वर्षापासून ओळखतो. असा काही नवीन नव्हते एकमेकांना. हे माझ्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे की मला 26 वर्षाचा पोरगं घालून आज त्याचं दुःख मानवावं लागतं. आज सगळ्यांना हे समजायला पाहिजे की एवढं तरुण पोरगं गेल्यानंतर त्या बापावर काय परिस्थिती येते हे सांगणं कठीण आहे. मी ऑलरेडी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर व बाकीच्या ऑफिसरांना रिक्वेस्ट केली आहे की तुम्ही आता सध्या ही 2च आरोपी जे तिथं जाग्यावर होते त्यांना केलं आहे. पण माझा असा विचारधारणा आहे की हा कट मागे अजून पण त्यांच्या परिवारमधल्या काही लोकांचा हात आहे. जसं काही संस्कार पहिल्यापासनं आज 20 वर्षाच्या मुलीच्या हे संस्कार कशी येतील की त्यांनी कुणाला मारायला पाहिजे, हे संस्कार येऊच नाही शकत. म्हणजे हे त्याला त्याच्या आई वडिलांनी, त्याच्या भावाने या त्यांच्या आत्यानी त्यांना कुणी त्याला शिकवलं असेल या ते ह्या सगळ्या कटांमध्ये सहभागी असू शकतात. मी त्यांना विनंती केली आहे की आपण पूर्ण इन्व्हेस्टिगेशन घेऊन त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करा. म्हणजे हा संयुक्त घडली त्या दिवशी अजून कोणी त्यांच्यासोबत त्या ठिकाणी होते? मला सांगण्या या माहितीच्या हिशोबाने ते दोघंच होते. माझा मुलगा केतन आणि ते दोघं. आणि तो चौधरी नावाचा जो मुलगा होता तेच माझा मुलगा केतन, चेतन चौधरी आणि सिया गोयल. हे 18/6/2026 रोजी अशी एक घटना आमच्याकडे रिपोर्ट झाली होती की केतन अग्रवाल नावाचा जो एक तरुण 25 वर्षाचा आहे तो लोहगड गेल्यात त्याची फॅन्सी सिया गोयल बरोबर फिरण्यासाठी गेला होता आणि एक अपघात घडल्याने तो त्या ठिकाणून खाली पडला आणि खालू पडून त्याचा मृत्यू झाला. असा माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस दल आणि तिथले सिव्हिल सोसायटीचे कॉर्पोरेशनने त्याची जे बॉडी होती त्याला बाहेर काढला आणि त्याच्यात एक एडीचा जे केस आहे ते दाखल करण्यात आला होता. 36/2026 BNS कलम 194 प्रमाणे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये. त्यात काही त्या घटना घडल्यानंतर जे काही इन्फॉर्मेशन पुढे तपासामध्ये आमच्या समोर आली आणि ते मैताचे जे नातेवाईकाकडून जे आम्हाला काही गोष्टी समजल्या तर एक सस्पिशन निर्माण झाला. त्या सस्पिशन च्या आधारे पुढील अधिक तपास गोपनीय माहिती आणि तांत्रिक यंत्रणे आहे त्याचा वापर करून करण्यात आला आणि त्यातून आमच्यासमोर निष्पन्न झाला की हा ॲक्च्युली त्या मयत केतन विशाल अग्रवाल यांचा ज्याच्याबरोबर लग्न ठरवला होता आणि काही दिवसाने लग्न होणार होता सिया गोयल त्याच्याबरोबर त्याचा नाता काही दिवसापासून वाईट झाला होता आणि त्याच्या तापसात काही भांडणासारखे प्रकारसुद्धा झाले होते. आणि याच्यात एक तिसरा इसम जे आहे तो चेतन चौधरी नावाचा आता होता आणि तो व्यक्ती ही सिया गोयलचे बरोबर त्या दोघांनी कट रचून त्याला मारण्याचा त्यांनी कट रचला आणि
त्याप्रमाणे प्रॉपर प्लॅनिंगले त्यांना तिकडे घेऊन गेले फिरण्यासाठी लोहगड किल्ल्यावर. आणि हा दोघे वर गेल्यानंतर तो चेतन चौधरीसुद्धा मागून किल्ल्यावर गेला आणि किल्ल्यावर गेल्यानंतर त्यांनी त्याला ढकलून दिला आणि तो खाली पडला आणि त्याची मृत्यू झाली. असं हे यामध्ये लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनची टीमने अधिक तपास 2-3 दिवसाच्या आत जे केला त्याच्या आधारे ते स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनची जी टीम आहे त्यांना आम्ही आदेश दिले होते की त्यामध्ये सखोल चौकशी करून ह्याला उघडकीस आणायचे आणि दोघा टीमने मिळून चांगला काम केलेलं आहे. यामध्ये पुणे रूरलचे जे आमचे अपर पोलीस अधीक्षक आहात डॉक्टर शुभम कुमार ते आता सध्या घटनास्थळी आणि पोलीस स्टेशनलाही आहे अधिक तपासामध्ये. आणि ते त्या ठिकाणी SDPO गजानन टोंपे आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तायडे साहेब आणि त्याच्याबरोबर स्थानिक गुन्हे शाखाची आमची जी टीम आहे त्याचे PI LCB प्रमोद क्षीरसागर, PSI सावंत आणि त्याची टीम त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ह्या गुन्ह्याचा तपास केला आणि हे गुन्हा उघडकीस समोर आणला. या गुन्ह्यामध्ये ह्या दोघाला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि ताब्यात घेतल्यानंतर अधिक विचारपूस करत असताना त्यांनी गुन्ह्याची कबुली सुद्धा दिलेली आहे. नाही, त्यात जसं मी आपल्याला सांगितलेलं आहे की या मुलाबरोबर जो ह्याच्यात चौधरी नावाचा मुलगा आहे त्याच्याबरोबर त्या मुलीची अगोदरपासून ओळख होती. ह्यांचा नेमका जो लग्न ठरला होता ते फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांची एंगेजमेंट झाली होती आणि काही दिवसाने त्याचा 1-2 महिन्याने लग्नसुद्धा ठरलेला होता. तारीख नक्की नव्हती, परंतु त्याला ते मान्य नव्हता त्या मुलगीला, म्हणून त्यांनी हा जे दुसरा मुलगा आहे चेतन चौधरी त्याच्याबरोबर मिळून हा कट रचला आणि त्या विशेष प्रयत्नासाठी तिकडे गेले होते. यामध्ये सर्वप्रथम ही जी माहिती आहे ती जी सिया गोयल आहे ती मुलगी, त्यांनीही सर्वप्रथम ते आरडाओरडा केला. त्यावेळी जे लोहगड किल्ल्याची सिक्युरिटी आहे ती त्या ठिकाणी आली आणि त्याच्यानंतर त्यांनी पोलिसाला इन्फॉर्म केला. त्यांनीही सुद्धा स्वतःहून ह्या जे मयत केतन अग्रवाल आहे त्याची फॅमिलीला फोनवर इन्फॉर्म केला. त्याच्यानंतर ते त्या ठिकाणी गेले आणि पुढील प्रोसेस PM झाल्यानंतर बॉडी हँडओव्हर करण्यात आली आणि मग AD दाखल झाल्यानंतर जाब ज्यावेळी सुरू झाले त्याच्यानंतर त्याचे नातेवाईकाकडून काही गोष्टी ज्या आम्हाला समजल्या की जसा की मागचे काही दिवसामध्ये त्याचे काही भांडण सुरू होते. 1-2 इन्सिडेंट जे त्यांनी आम्हाला रिपोर्ट केले त्यातून सस्पिशियस वाटल्याने आम्ही आमचे गोपनीय यंत्रणामधून काही माहिती काढली आणि त्याच्याबरोबर जे तांत्रिक पुरावे होते ते तांत्रिक पुरावे आमचे समोर आले, ज्यामध्ये आम्हाला जो 3rd पर्सन ह्या गुन्ह्यात आहे ज्यांनी सिया गोयल बरोबर हे जे चेतन चौधरी आहे तो काही ठिकाणी आम्हाला दिसला, त्याची प्रेझेन्स त्या ठिकाणी आम्हाला दिसली होती लोहगड किल्ल्यावर, म्हणून सविस्तर तपास करण्यात आला आणि ही गोष्टी आमच्या समोर आली.